अशी मस्त कुरकुरीत शंकरपाळी आणि खमंग अशा तिखट मिठाच्या पुऱ्या बनवायच्या असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप सुंदर बनतात. चला तर बनवायला घेऊयात. त्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये एक चाळणी घेतली आहे. त्याच्यामध्ये 1.5 कप एवढं गव्हाचं कणिक, पाव वाटी एवढा बारीक रवा आणि पाव वाटी एवढंच तांदळाचं पीठ घ्यायचं. तुम्ही दोन्हीऐवजी फक्त बारीक रवा किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल. फक्त प्रमाण अर्धा कप एवढं घ्यायचं. दोन्हीपैकी एक घेतलं तर मी दोनही घेतल्यामुळे पाव कप एवढं घेतलेलं आहे. म्हणजे 1.5 कप गव्हाच्या कणकेसाठी अर्धी वाटी एवढा बारीक रवा किंवा तांदळाचं पीठ वापरायचं. म्हणजे प्रमाण अगदी व्यवस्थित होईल. आता हे सर्व आपण चाळून घेऊया. त्यानंतर चवीनुसार याच्यात मीठ घालायचे, साधारणपणे 1 चमचा. साईडला मी जवळपास 4 ते 5 चमचा एवढं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ते छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर पिठाला असं आळं केल्यासारखं करायचं आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं. त्याच्यामुळे सगळीकडे तेल सारखं ह्या पिठावर पडेल आणि आपली शंकरपाळी एकदम कुरकुरीत बनतील. आता तेल गरम असल्यामुळे चमच्याच्या सहाय्यानेच आपण आधी मिक्स करूया आणि थोडंसं गार झालं की मग हे कणिक हाताने मिक्स करून घेऊया छान, म्हणजे तेल ह्या पिठांना व्यवस्थित लागेल. तर इथे जवळपास 4 मोठे चमचे एवढा तेलाचा वापर केला आहे मी. थोडंसं तेल ह्या पिठामध्ये गार झालं की हाताने असं मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर अशी मूठ बांधून बघायची. मूठ व्यवस्थित बांधल्या गेली म्हणजे हे तेलाचं प्रमाण ह्या पिठामध्ये अगदी परफेक्ट झालं असं समजायचं. तुम्हाला या शंकरपाळ्यांची चव अजून सुंदर बनवायची असेल तर तेलाऐवजी तुपाचा वापर केला तर त्याची टेस्ट खूप सुंदर येते. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया. इथे मी 1 चमचा एवढी लाल मिरची पावडर, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा एवढा चाट मसाला, थोडंसं काळं मीठ, अर्धा चमचा एवढा आमचूर पावडर, 1 चमचा ओवा आणि 2 चमचे पांढरे तीळ घातले. त्यानंतर अगदी थोडं पाणी घालून घट्ट कणिक मळायचं. घट्ट कणिक मळणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळेच आपली शंकरपाळी बरेच दिवस टिकतात आणि छान कुरकुरीत बनतात. तर आता थोडं पाणी घालून आपण हे घट्ट कणिक मळून घेऊया आणि साधारणपणे मळून झाल्यानंतर 10 ते 20 मिनिटासाठी मुरायला ठेवूया. त्यानंतर आपण शंकरपाळी बनवूया. ही शंकरपाळी एकदम कुरकुरीत, खमंग आणि मस्त चवीची बनतात. लहान मुलांना खूप आवडतात. बऱ्याचदा मुलं बाहेरचं पॅकेटचं आणून खातात, त्यापेक्षा अशी घरी बनवली तर अगदी पटकन बनतात आणि मुलांना खायलाही आवडतात. मुलांनाच काय, मोठ्यासुद्धा अगदी आवडीने खातील एवढे सुंदर बनतात. तर 10 मिनिटानंतर हे कणिक परत थोडंसं मळून घेऊया. एवढं घट्ट मळलेलं आहे मी कणिक. आणि आता साधारणपणे आपण पोळी बनवण्यासाठी जेवढं कणिक घेतो तेवढा गोळा घ्यायचा, त्याची लाटी करून घ्यायची आणि पोळपाटावर लाटून घ्यायची. लाटताना हे कणिक घट्ट असल्यामुळे आपल्याला कणकेची किंवा तेलाची गरज भासणार नाही. ज्याप्रमाणे आपण चपाती किंवा पोळी लाटतो तशी लाटून घ्यायची. लाटताना ही लाटी उलटी सुलटी करून लाटायची, म्हणजे खाली चिकटणार नाही. आता ह्याला आपण शंकरपाळ्यांचे आकार देऊया. तर ज्याप्रमाणे ही शंकरपाळी बनवली त्याच कणकेपासून आपण तिखट मिठाच्या पुऱ्या बनवूयात. अगदी छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याची पुरी लाटून घ्यायची. आता मी इथे लगेच खाण्यासाठी वापरणार आहे म्हणून थोड्याशा जाड लाटलेल्या आहेत, पण अगदी ह्या टिकवायच्या असतील बरेच दिवस तर मात्र थोड्याशा पातळ लाटायच्या, म्हणजे छान कुरकुरीत तळल्या जातील. तर आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. साईडला मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल छान तापलं की आपण ह्या पुऱ्या तळायला घेऊया.
पुऱ्या तळताना एक बाजू तळेपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि जेव्हा आपण ही बाजू पलटू तेव्हा मध्यम टू लो गॅसवर तळायच्या, म्हणजे आतपर्यंत मस्त तळल्या जातील, खरपूस बनतील. एकदम खमंग आणि मस्त चवीच्या ह्या पुऱ्या बनतात. इतर वेळी पुऱ्या बनवताना सुद्धा अगदी असं कणिक मळून बनवल्या तर खूप सुंदर बनतात. शेंगदाण्याची चटणी किंवा लोणच्यासोबत मस्त लागतात. प्रवासातही तुम्ही अशा पुऱ्या बनवून नेऊ शकता. 2-3 दिवस आरामात टिकतात. पुऱ्या तर आपल्या तळून झालेल्या आहेत. आता आपण शंकरपाळी तळूया. शंकरपाळी तळताना सुद्धा पहिली बाजू तळेपर्यंत फुल फ्लेमवर तळायच्या आणि नंतर मध्यम टू गॅसवर तळायची, म्हणजे छान कुरकुरीत तळल्या जातात. एक बॅच तळायला 4 ते 5 मिनटंच लागतात. अगदी पटकन तळल्या जातात. तर आपले मस्त खमंग कुरकुरीत असे शंकरपाळी तयार आहेत आणि खरपूस अशा पुऱ्या तयार आहेत. एकदम मस्त चवीच्या बनतात आणि सर्वांना आवडतात. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. बघा किती कुरकुरीत बनलेले आहेत हे शंकरपाळी. तर नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. खूप सुंदर बनते. धन्यवाद.